बीड जिल्ह्यातनं एक मोठी बातमी आहे। बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। वंजारी समाज बहुल 2 गावांनी एक अजब ठराव केलाय। मराठा समाजातल्या व्यक्तीकडनं कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा हा निर्णय ठराव आहे। लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातला जातीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं चित्र होतं। त्याचेच परिणाम आता दिसतात। 17 मेला सकाळी 10 वाजता मुंढेवाडी गावात मध्ये मंदिराच्या पारावर एक बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय झालाय। मराठा समाजाच्या दुकानावरती जायचं नाही, मराठा समाजाच्या कीर्तनकाराला कीर्तनासाठी बोलवायचं नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही, चहाच्या हॉटेलवरती जायचं नाही। जो कोणी हे नियम मोडेल त्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा एक प्रकारे फतवा काढण्यात आलाय। दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही, दारू सुद्धा मराठीची जिंकतेच आहे। बाहेर जायचं नाही तर मुंडेवाडीत 2 दुकान आहेत, मुंडेवाडीच्या दुकानावर प्यायचं आणि इथून खिशात घालून न्यायची पण फाट्यावर। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, अगदी थोडक्यात कसे परिणाम, कसे पडसाद उमटल्याचं सध्या बीडमध्ये चित्र आहे? ज्ञानदा, खरं तर ही घटना घडण्याच्या 2 दिवस आधी एक घटना घडली होती। ती नांदूर घाट नावाच्या एका गावामध्ये मराठा युवक आणि वंजारा समाजाचे युवक समोरासमोर आले होते। त्यांच्यामध्ये दगडफेक झाली होती आणि त्यानंतर म्हणजे 2 दिवसानंतर 17 तारखेला हा निर्णय घेण्यात आला। आपण बघतो की ज्या प्रकारे निर्णय झालाय तो एका मंदिरावरच्या पारावर बसून सगळ्या गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण बसलेले आहेत आणि तिथे एक व्यक्ती गावातील हा माईक मध्ये पुकारून सांगतोय की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे। खरं तर ही एकमेव लोकसभा निवडणूक असावी बीडची ज्याच्यामध्ये जातीय संघर्ष एका टोकाला पोहोचला होता। जातीय संघर्ष हा बीडमध्ये असतोच, पण या निवडणुकीमध्ये त्याला एक टोक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा परिपाक आपण बघतोय की 2 गावामध्ये निर्णय झालाय आणि त्याचे परिणाम सुद्धा मार्केटमध्ये दिसत आहेत। म्हणजे ज्या गावातून असं पुकारण्यात आलं की मराठा समाजाच्या व्यक्तीकडून कुठली खरेदी करायची नाही, तर लोक जात नाहीयेत आणि जर गेले तर 5,000 रुपयाचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलाय। एकूण बीड जिल्ह्याचं सोशल फॅब्रिक कशा प्रकारे बिघडलंय या निवडणुकीनंतर हे चित्र आपल्याला यातून स्पष्ट होत आहे। नंदा, गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि महादेव जानकर सध्या आपल्या सोबत आहेत। जानकरजी नमस्कार। आधी आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ ऐकवतो आणि त्यानंतर अर्थात आपण बातचीत करूया। पहिल्यांदा आपण व्हिडिओ ऐकूया। मेडिकल उगलमुगले डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगताय हिकाड्या मेडिकल मध्ये जा। बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, हिकाड्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही। आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं। आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे। महादेव जानकरजी, आपल्याला कल्पना आली असेल की नेमकं या व्हिडिओमध्ये काय सांगितलं जातंय, कशा पद्धतीनं सूचना दिल्या जात आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया? हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे। या देशातली जातीयांताची लढाई आपण सर्वांनी लढलेली आहे आपल्या नेत्यांनी। त्यामुळे मी एवढंच सांगेन की साऱ्या बहुजन समाजाला राजकारणाच्या परीने राजकारण होत असतं। आपण असं गावातलं गावगाड्यातलं राजकारण हे आपलं समाजकारण हे चाललं पाहिजे। माझ्या तमाम बहुजन समाजाला, ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की अतिरेकाच्या टोक्याचा असा निर्णय कधीही घेऊ नये। बुद्धिबल तो जगश्रेष्ठ, बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ। बुद्धीनं आपण खेळलं पाहिजे, हे माझे नम्र आव्हान माझ्या समाज बांधवांना आहे, साऱ्या ओबीसी बांधवांना आहे। आपण असा अतिरेकी टोकाचा निर्णय कधीही घेऊ नये आणि त्यातून साध्य होत नाही। म्हणून ही गोष्ट संयमानं चालावं एवढंच मी नम्र आवाहन करतो आपल्या बांधवांना। आणि असं ह्याच्यात आपण अतिरिक्त टोकाचा निर्णय घेऊन या राज्याची, या देशाची सामाजिक घडी विस्कळीत होऊ नये हे मी माझ्या समाज बांधवांना आवाहन करतो। एक अगदी छोटासा प्रश्न मी विचारते। आपण खूप सामंजस्याची भूमिका घेतली। बीडचं राजकारण गेली अनेक वर्ष आपण पाहताय। सोशल फॅब्रिक इतकं विस्कटण्याचं कारण काय? नाही, याला काय झालंय की आता हे दोन्ही बाजूने होते, एका बाजूनेच घेऊन नाव घेऊन चालणार नाही। याला दोन्ही बाजूच्या बी कळा आहेत आणि हे राजकारणात घडलेलं आहे। परभणी असेल किंवा बीड असेल, इथं जास्त आतंक वाजवण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे ओबीसी बांधवात थोडीशी चीड निर्माण झाली असेल, पण ओबीसी बांधवांना एवढीच नम्र विनंती करीन की असा एवढा अतिरेक करून चालणार नाही। ते आपले बहुजन समाजाचंच अंग आहे। आपण साऱ्या मंडळींनी गुन्ह्या गोविंदाने या राज्यामध्ये, या देशामध्ये राहिलं पाहिजे, एवढं मी नम्र आवाहन करीन माझ्या समाज बांधवांना। सर्व
सर्व जे लोक आहेत त्यांना, असं मी आहे, माझी बहीण पंकजिता आहे, आदरणीय धनंजय मुंडे साहेब आहेत, आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो की असं जातीय फ्रॅगमेंटेशन झालं नाही पाहिजे. बरोबर, आपण सामंजस्याची भूमिका घ्यावीत असं समाज बांधवांना आवाहन करताय. जानकरजी, आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि बीडचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे सुद्धा आपल्यासोबत आहेत. बजरंगजी, आपली भूमिका, आपल्यापर्यंत काय माहिती एकतर या व्हिडिओबद्दल पोहोचली तेही सांगाल. मी काल थोडं बाहेर होतो, मी काल तो व्हिडिओ पाहिलेला आहे. मी पहिल्यांदा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला विनम्र अशी विनंती करणार आहे की लोकसभेची निवडणूक आता संपलेली आहे. निवडणूक ही निवडणुकीपुरती झाली पाहिजे. त्याच्यामध्ये समाजकारणाचा कुठेही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुणीही वागलं नाही पाहिजे. आणि मुंडेवाडी हे तसं माझ्या होम पिचचं केज तालुक्यातील गाव आहे. एवढे सुंदर आणि चांगले माणसं आहेत. प्रत्येक वेळेस त्यांनी कुठलीही एक बाजू घेतलेली नाही. या निवडणुकीचा मला सांगता नाही येणार, निकालानंतर कळेल. पण निवडणुकीच्या अगोदर सुद्धा त्यांनी दोन्ही पक्षाला 40%, एका पक्षाला असे मतं दिलेले, म्हणजे 60%, 40%, 20% असे मतं दिलेले समान लोकांना पक्षीय प्रेम करणारे ती सर्व लोक आहात. यावेळेस ही कोण घडवतंय, का घडतंय हे कळत नाही. खूप शांत गाव आहे आणि असं काही नाही, पण त्या तिथं कोण घडवतंय हे मला कळत नाही. हे जे कोण असं करतायत त्यांना माझी विनम्र विनंती आहे की समाजात तेढ निर्माण करायचं काम कुणीही अदृश्य शक्तीने करू नये. कारण हे जर केलं, कुणाच्या इच्छाशक्ती असतील, जिल्हा परिषद असेल, कुणाची पंचायत समिती असेल, या निवडणुकीसाठी कुणी करतंय का, ह्याच्यावर सुद्धा प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा बघितलं पाहिजे. बीड जिल्ह्यातलं ढसाळ प्रशासन आहे. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी महोदयांनी म्हणून आतापर्यंत काय ऍक्शन घेतली याच्यावर, किंवा असं का होतं याच्यावर काय बघितलं, काहीच नाहीये. परवा नांदूरला प्रकार घडला. दोन समाजात त्याच सर्कलमध्ये, नांदूर सर्कल मधलं शेमुंडेवाडी गाव आहे. समाज बांधव खूप चांगले आहेत. कुठल्या जातीच्या धर्मावर ही निवडणूक नसते. निवडणूक विषय संपली, आमची निवडणुकीपुरतीच मर्यादित ठेवा असं आवाहन आपण करते आणि या प्रकरणाच्या मुळाशी जावं अशी सुद्धा भावना तुम्ही व्यक्त केली आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.